वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी पुन्हा एकदा नीट सांगू राहिलो, बैठक गुरुवारीच होईल. आप्पा बुधवार नाही म्हणतोय, मुलाकडचे गुरुवार नाही म्हणून राहिले. बुधवारी ना ती आपली बैठक ठरली आहे, तर तो वार गुरुवार होऊ शकतो का? ठीक आहे ना, त्यात काय टेन्शन घ्यायचं एवढं. बुधवार कॅन्सल, गुरुवार कन्फर्म. एक काम करा, तुम्ही बैठक गुरुवारीच घ्या. मी बैठकीला पण नसन आणि लग्नाला पण नसन. अहो काय नाही, ते तुम्ही म्हणल्या होता ना की बैठकीचा वार गुरुवार करा. हा, ते ऍडजस्ट नाही होऊ राहिलंय. केवढं फ्रस्ट्रेशन घेऊन जगू राहिलो. काय येळ होती माझी. पहिलं तर छू म्हणलं का भॉ करून पळून जायचे, आता भॉ केला की मीच पळून जातो. काय झालं रे, मी माणूसच आहे ना, कोणीच नीट नाही वागू राहिलं माझ्याशी. अरे पण काय झालं ते सांगशील का नाही आता? आता काय सांगू आप्पा, गुरुवारीच बैठक करा म्हणून हटवून बसलेत आणि मुलाकडचे बुधवारी फिक्स म्हणून राहिले. त्यांनी तर त्याच्या लोकांना सांगून टाकले तसं. आप्पा गुरुवार म्हणले ना, मग गुरुवार फिक्स. अहो पण बिन काय नाही, आपण पोरीकडचे म्हणून काय माग हटायचं काय? अरे असं केलं तर डोक्यावर बसतील आणि ओघळ खाली सोडतील. हा, असं नसतं चालत. अरे आज दबलो ना तर चेचत बसतील आपल्याला ते. आपण पोरीकडचे म्हणून माघार नाही घ्यायची. गुरुवार फिक्स म्हणजे फिक्स. पण अरे आप्पा म्हणले ना, मग ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे बघ. असं कसं लक्ष्मी काका, ते गुरुवारी नाही होऊ शकत बैठक. नाही म्हणजे मी पण प्रयत्न करू राहिले ना, पण ते काय म्हणले की निकमांचे जावई आहेत ना, ते रुसून बसलेत म्हणे. निकमांचे जावई म्हणजे प्रकाशराव. ते म्हणल्यावर पडतं घ्यावंच लागेल. नाही, आपली पोरीकडची बाजू आहे, पडतं घ्यावंच लागतं, ऍडजस्ट करावं लागतं. आपण ऍडजस्ट केलं तर त्यांना वाटेल आपली पोरगी ऍडजस्ट करणारी. हा, करावंच लागतं ऍडजस्ट. आप्पाचं काय करतील ना, ऍडजस्ट करावंच लागतंय. पोरीकडची बाजू आहे ना. अरे समीरच्या लग्नात जसा माच केला तसं करून चालतंय वय. पडतं घ्यावंच लागतंय. आणि तू शब्द दिला ना, तू शब्द दिला म्हणल्यावर संपलं. बोराडे खानदानचा पहिला शब्द आहे त्यांना दिलेला. तो पडून कसं चालेल? मी करतो ना ऍडजस्ट, सगळं ऍडजस्ट करतो, मॅनेज करतो. त्यांना विचारतो, ही जमत नसेल तर दुसरी करू, काहीतरी करू, पण मी सगळं मॅनेज करतो. तू काळजीच करतो. हा बरं काय पप्पे, मी करतो सगळं व्यवस्थित. चला येऊ का? काय माणूस आहे, आता एक बोलला आता वेगळंच बोलला. बोलणं का बोलण्याचं पिल्लू आहे. पण हा करल ना सगळं. नाही करल तर हाच करल. थँक्स, तू आलास माझ्या बरोबर. मी खरंच ना खूप घाबरले होते माहितीये का? अरे का म्हणजे काय, प्रतीक येणार होता नगरमध्ये. नाही म्हणजे तो नाही आला ती गोष्ट वेगळी आहे, पण
तो येणारे या विचारानेच मला घाबरायला झालं होतं. म्हणून मी पराला सांगितलं तू माझ्या बरोबर बस स्टँडला ये म्हणून. सोड ना, तू कशाला तसा एवढा विचार करू राहिली? सोड. अरे तसं नाही रे, पण तो येणार म्हणाला आणि आलाच नाही. आणि तुला माहितीये का 3 दिवस झाले त्यांनी मला फोन नाही केलाय, मेसेज नाही केलाय. मग तुझं काय म्हणणं काय मग? की त्यांनी परत तुला मेसेज करावा, कॉल करावा, परत त्रास द्यावा? शट अप पर्या. तू काहीही बोलतोयस हे कळते का तुला? तो काय येणार होता नगरमध्ये हे माहितीये तुला? मी सांगितलंय त्याला की तू माझा बॉयफ्रेंड आहेस म्हणून, आणि म्हणून तो चिडलाय आणि म्हणून तो नगरला येणार होता. आणि मम्माचा फोन आहे, आलेच. हा बोल मम्मा. हा हिला वाटू राहिलं की ही बोलू राहिली म्हणूनच येऊ राहिला तू, पण असं काही नाहीये. हो मग कसं आहे? हिचं बोलणं झाल्यावर मला कॉल आला त्याचा. म्हणलं हो हाय अनुष्का माझी गर्लफ्रेंड, काय करायचं ते करून घे म्हणलं. अरे म्हणजे तुला नक्की काय वाटू राहिले? काय ठरवलंय काय तू? तू अजूनही तिच्यात अडकलायस ना? तसं असेल ना तर तुला स्पष्ट सांगून टाक. ते स्पष्ट नसतं रे, स्पष्ट असतं. हे गुरुजी द मुन्ने, माझ्या चुका काढण्यापेक्षा आहे ना तू काय चुका करतोय ते बघ जरा आधी, आणि काय ते तुझं ठरव, नाही तर पुढे प्रॉब्लेम होऊन बसतील. अरे मुलीचं ठरलेलं लग्न मोडलं ना तर तिच्या घरच्यांना काय काय प्रश्नांना तोंड द्यावं लागतं तुला नाही कळायचं. सोपं उदाहरण देऊ का मुन्ने तुला? एकदम सोपं. आत्ता आपण चहाची ऑर्डर दिली आणि टेबलवर आपल्या मस्त कटिंग आले, आणि तू दुसऱ्याच्या हातातला उकळा बघत बसलाय. बरं दिसतं काय? आत्ताच्या घडीला तुझ्या समोर काय? तू. मी नाही रे, उदाहरणात काय? उदाहरणात कटिंग वर कॉन्सन्ट्रेट कर मुन्या, कटिंग वर. हॅलो, हा कुठे आहेत तुम्ही? हा मी इथं हरदेवनगर चौकात आलोय. हा काय म्हणले? कुठे आहे? नाही दिसत. माग कुठं? नाही हो, इकडे तर सगळ्या पांढऱ्या गाड्या आहेत, निळी गाडीच नाही. काय इकडं? होय डाव्या हाताला. आलो आलो आलो. हा दिसली. आलो एका मिनिटात आलो. राम राम. हे घ्या, गावरान मेवा आणलाय. ठेवा मग. गाडी लयच बेस्ट आहे बाबा. काय नरम आहे राव हे, एकदम बेस्ट, कम्फर्टेबल. अशी गाडी पहिल्यांदाच पाहिली मी. काय थंड वाटू राहिलं ना. एसी आहे ना. बरं प्रकाशराव, लग्नाच्या बैठकीच्या तारखेचा तुमचा काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं ना? नाही मी आमच्या माणसांना सांगून आलोय, जर प्रकाशरावांना जमत नसेल लग्नाच्या बैठकीच्या तारखेला तर आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल. अहो तुम्ही मेन माणूस आहेत, तुमच्याशिवाय लग्नाची बैठक कसं काय होऊ शकते? नाही तुम्ही सांगाल ती तारीख फिक्स. तुम्ही म्हणताल ती पूर्व दिशा. अहो तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. तुम्ही फक्त बोलायचं. तसं जर झालं नाही ना तर नाव नाही लावणार लीला. अहो बुधवार गुरुवार नाही तर नाही. तुम्ही सांगा. मला माहिती आहे तुम्ही कोण आहेत ते. एकदम बिझी माणूस. अहो तुमचं नाही ऐकणार तर कुणाचं ऐकणार? काम असते तुम्हाला. कसं आहे माहितीये का प्रकाशराव, जवळच्या माणसाला किंमत नसते हो. नाही पण मला आहे वर. आपण मान देत तुम्हाला. तुम्ही सांगा तारीख, ती तारीख फायनल बस. रविवार कसा वाटू राहिला? वा 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 वा, एकदम जबरी ना, काहीच प्रॉब्लेम नाही. रविवार फिक्स करून टाका मग. वा
रविवार फिक्स. वार इकडचा इकडं हालू देत नाही बघा. हा? चला येऊ का? चहा घेतला असताना. नाही नाही आता गडबड आहे. एकदा निवांत येतो ना ऑफिसला. हा? तिथंच चहा पिऊ. काय माझं जरा जमिनीचं काम आहे थोडस तुमच्याकडे. हा? अच्छा अच्छा अच्छा, तरीच म्हणलो पाणी एवढं गोड कोण लागू राहिलंय ते. या ऑफिसला या तुम्ही, कागद घेऊन करून टाकू तुमचं काम आपण. आता तुम्ही म्हणल्यावर होणारच काम. हा? चला येऊ का? या. हा? येतो निवांत एकदा ऑफिसला. हा? बरा सोयरा दिसतो हा. कामाचा सोयरा आहे. हसतो उगाच पण. 6 फुटीत आग आहे ना. बाबा बाबा बाबू, पुष्पी मुन्न्याचा अभ्यास घेऊन राहिले काय? मुन्नी अभ्यास करू राहिला आप्पा. हो का? आत्या खाऊ राहिली. दादा तू काही खाणार आहे का? नाही. अरे चला मामा येतो मी. दीपकराव काय हे? कपड्याची बॅग आहे. ते तर दिसूनच राहिले की हो, पण बॅग घेऊन मग काय करू मामा? अहो 3दा कपडे धुवून इस्त्री करून झाले हो. आता घर जावं म्हणून राहू का मी इथं? बस झालं. आता मला ना राहता येणार नाही. पप्पीच्या लग्नाच्या बैठकीला जर मला बोलवलं ना तर मी येईन, नाहीतर नाही. अहो पण असं अचानक घडलं काय ते तर सांगा. आमच्याकडचं कुणी काही बोललं काय? आता कोणी कशाला काय बोलायला पाहिजे मामा? हा पण आता मला नाही थांबता येणार. उगाच खाडे पडू राहिले. अहो नोकरी केली ना तर घरी बसून राहावं लागल हो कायमचं. नोकरीचं काय नाही आप्पा. ती बाया वाट बघत असेल ना म्हणून चालली एवढी घाई. तुम्हाला जायचं जा, मुन्ने इथंच राहणार आहे. अगं असं काय करू राहिली? बघ अशा वागण्याने ना सगळ्यांचं नुकसान होऊ राहिले. नुकसान कोणाचं किती नुकसान होऊ राहिलं काय मला कळत नाही का काय? तू गपरा का पुष्प्या? सदा कदा टरा टरान फरा फरा सुरू राहते. बस. हो दीपकराव, मी बोलू राहिलो ना तुम्हाला एकदा. हा पप्पीच्या लग्नाची बैठक झाली की तुमच्या दोघाचा बी निकाल लावतो. तुमचा भरोसा आहे माझ्यावर. अहो मामा भरोसा आहे हो तुमच्यावर, पण हळूहळू पुढेच होऊ राहिली ही बैठक. अहो कधी होणार ही बैठक? ठरली आप्पा, बैठक ठरली. रविवार फायनल करूनच आलो बघा. रविवारी? हा अहो ते म्हणत होते गुरुवार नको गुरुवार नको. मग म्हणलं आता आम्ही म्हणू तसं. हा रविवार फिक्स. काय माहितीये का, सुट्टी असते ना म्हणजे अडचणच नाही ना दोघांनाही. आणि पोरीचं लग्न लांबून नाही चालत आप्पा. हा? म्हणलं रविवार फिक्स. असा स्वर्ण मध्ये काढलाय बघा. वा 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 लीला, काय जोरदार काम केलं रे. लीला तू आहे म्हणून माझं काहीतरी खरं आहे रे. तू नसता तर माझं काय झालं असतं त्याच्या पांडुरंगालाच माहिती. ऐकलं ना दीपकराव? बघा आता बैठक बी ठरली. आता सगळं आता व्यवस्थित होईल. हा तुम्ही जरा थोडी कळ स्वतः जरा. ठीक आहे. पूर्वा हा आप्पा. फोन लाव जरा. कुणाला? त्या पुण्याच्या पौराणिकाला. आप्पा चंदू काकाला? काका नाही, पौराणिक. लाव फोन. फोन लाव त्याला. पप्पे थांब. कशाला फोन करू राहील त्याला? हा त्याचं मत घ्यायची काय गरज आहे? अहो मी हाय ना इथं. हा किंवा आता आपल्या घरातला हाय काय? नाही ना. मग मग कसा बोलला भांडला तुमच्याशी माहित नाही होय? आप्पा तुम्ही विसरला असता, पण मी नाही विसरू शकत. आणि मी करतोय ना सगळं व्यवस्थित. मग काय गरज आहे त्याला फोन लावायची? माझं काय चुकलंय का? हा चुकलं असेल तर 2 थोबाडीत मारा, पण त्याला फोन करू नका. काही संबंधच नाही ना. माझ्यावर भरोसा नाही का आप्पा तुमचा? अरे बाबा भरोसा आहे रे बाबा, पण तुला नाही कळू राहिलं मी काय म्हणतो ते. मग मी म्हणतो त्याला फोन करायची गरजच काय? गरज आहे लीला, गरज आहे. या घरात माझ्या माघारी काय सुरू आहे
तुला माहित नाही कोणी कसं बी नाचू राहिले. म्हणजे म्हणजे बघ, आप्पा कधी कुणाचं काय ऐकतायत का? काय झालं आता? सगळं आपल्याच मनाचं खरं व्हायला पाहिजे, दुसऱ्याचा काही विचारच करायचा नाही. हो, पण काय झालं सांगशील का नाही? आता आमच्या यांनी पपीच्या लग्नाची बैठक बुधवारी ठरवली होती. आता आप्पा म्हणून राहिले की नाही गुरुवारी करू. आता काय बोलावं माणसानं? ठीक आहे, हे बघ, मी रविवार, सोमवार आणि मंगळवार नाहीये. मी होतो बुधवारी तिथं हजर. पण तुम्ही काही बोलू नका बरं का त्यांना. हा, उगाच त्रास व्हायचा त्यांना. हो, त्यांना होतो तो त्रास, आणि आम्हाला वसकटल्यावर आम्हाला गुदगुल्याच होतात वाटतं. ठीक आहे, वय झालं ग त्यांचं आता. आपण सगळ्यांनी मिळून आता समजून घ्यायला पाहिजे त्यांना. आम्ही इथं समजून घ्यायलाच बसलोय, कधीतरी आमचं पण ऐकून घ्या ना. अगं, आता तू का त्रास करून घेती? मी येतो बुधवारी तिथं, मग बघू. ठीक आहे, ठेवते फोन, पण बुधवारी नक्की या. हम्म. पूर्वा, फोन लाव. पूर्वा, फोन लाव. पप्पी. हा, बोल पप्पी. हॅलो, पौराणिक का? हनुमंतराव बोराडे बोलतोय. नाही, पप्पीच्या लग्नाची बैठक रविवारी ठरली. फक्त बोराडे घरानच जाणार आहे, तिथं पुराणिकाची गरज पडणार नाही. बैठकीत काय करायचं काय करायचं नाही ते आम्ही ठरवू. पुराणिकाची गरज लागणार नाही तिथं. आणि अजून एक महत्वाचं आहे, नीट ऐकून घ्या. बोराडे घराण्याची फोनवरून आणि ते बी लांबून चौकशी केलेली अजिबात खपवून घेतली जाणार नाही. आणि ज्यांना कुणाला पुराणिकाची गरज आहे त्यांना तो घेऊन जाय. कुणाला कुणाची गरज आहे ते कळन लवकरच. हॅलो, फोन ठेवायचा नाही. ठेवायचा नाही फोन. मी तुमचं ऐकलं ना, आता माझं पण ऐकून घ्यायचं. हे बा, मला माझ्या पुतणीच्या लग्नाच्या बैठकीला यायला कुणाच्याच परमिशनची गरज नाहीये, कळलं काय? नशीब आहे तुमचं बैठक रविवारी ठेवली आहे. कामातलं बिझी मी, नाहीतर तुमच्या नाकावर टिचून आलो असतो तिथं. अरे जाय रे जाय, लय पाहून राहिलो तुझ्यासारखे. अहो, ऐकून घ्या, असं चिडू नका. काय तो मुलगा आणि त्याची घरची माणसं लई चांगली आहेत. तिथं तुमचं हेकेखोरपणा नका दाखवू. सगळे नसतात आमच्यासारखे ऐकून घेणारे. नाही तर बसतात तिथं पण आपला इतिहास उघडत. तू नको शिकू मला कसं वागायचं आणि कसं नाही वागायचं ते. लाजा सोडून नाही वागत आम्ही. पौराणिक हेच तुमचं पटत नाही आपल्याला. अरे जरा काही चांगलं सांगायला गेलं की लगेच पुराणिक. काय बिघडवलं त्या पुराणिकांनी तुमचं? मी इथं राहतो म्हणजे काय मी गरजाबाई नाहीये त्यांचा. स्वतःच्या कष्टानं कमवलं आहे. हा, कुणाकडून दान म्हणून नाही घेतलेलं. अहो, बाप आहात ना तुम्ही माझे. मग पोराचं यश भगवत नाही का? काय करायचं होतं मग मी? तुमच्या कापडाच्या दुकानात तुमच्या हाताखाली थांबायचं होतं का त्या समीर सारखं? काय केलं त्या समीरचं तुम्ही?
चांगला इंजिनियर झालेला पोरगा, शिकल्या सवरलेला, तर त्याला बसवलं तिकडं कपड्याच्या दुकानात तागे फाडत. या तुमच्या असल्या हेकेखोर स्वभावामुळेच आपला उमाकांत घर सोडून पळून गेला. हो, माझा लहान भाऊ फक्त तुमच्यामुळे घर सोडून पळून गेला. तुम्ही विसरला असाल, मी नाही विसरलो अजून त्याला. किती हा हेकेखोरपणा, हा? स्वतः पलीकडं काही दिसतच नाही या माणसाला. पोटची पोरं पण दिसत नाही तुम्हाला. मी माझं, अरे किती मीपणा भरलाय अंगात. ठेव फोन ठेव. समीर. हा आप्पा. एक खोर आहे मी. स्वार्थी आहे मी. नाही नाही आप्पा. काहीच केलं नाही मी तुझ्यासाठी, काहीच केलं नाही. अहो आप्पा असं काय बोलताय? हे एवढं सगळं कोणासाठी?